प्रत्येक धर्मातल्या माणसाला आपापली उपासना करण्याचा जरूर हक्क आहे. आणि तत्वज्ञानामध्ये म्हटलं तर सगळे धर्म सारखे आहेत आणि तरी पण आम्ही वेगळे, तसं आपण सगळेच जण म्हणतो. टिळकांनी सुरू केलेला गणपती उत्सव कसा होता, आमच्या लहानपणी आम्ही पाहिलेला उत्सव कसा होता आणि आता काय. अथर्व शिष्य, गणपतीच्या पुढे बसणार एवढ्या बायका, काय घरात म्हणा ना. आणि मग मुलांना बौद्धिकतेचं काही तुम्ही महत्व देणार आहात का पुन्हा? आजकालची मुलं किती खरी बुद्धिवादी आहेत आणि आपण त्यांना धर्मात गुंतवतो. धर्मातल्या अनेक गोष्टी आणि मिथकं आम्ही मानलेलीच आहेत, म्हणजे त्याला का असं आम्ही विचारलंच नाही. सायंटिफिक टेम्पर कमी असण्याचं कारण सुद्धा हेच आहे की आम्ही स्वतंत्रपणे प्रश्न विचारायला मुभा नाही दिली. आणि धर्म वापरलात तर तो घरात वापरा, त्याबद्दल आदर आहे. आणि कुठलाच धर्म हा माझा धर्म श्रेष्ठ ही भावना आली की चूक सुरू झाली. सगळ्याच धर्मांना एक तत्वज्ञान आहे आणि सगळ्याच धर्मांचे एक कर्मकांड आहे. आणि तत्वज्ञानामध्ये म्हटलं तर सगळे धर्म सारखे आहेत आणि तरी पण आम्ही वेगळे, तसं आपण सगळेच जण म्हणतो. मला असं वाटतं की धर्मनिरपेक्षतेचा त्याचा अर्थ लावताना आपण फार आक्रमकपणे जे असं म्हणतो की मी नाही तसं बोलते, म्हणजे मी हे म्हणते की मी कुठलाच धर्म मानत नाही, पण मी लगेच पुढे असं म्हणते की तरी पण प्रत्येक धर्मातल्या माणसाला आपापली उपासना करण्याचा जरूर हक्क आहे. हे जर आपण त्याच्या बरोबरनी म्हणत राहिलो म्हणजे आम्हाला राग किंवा आपला विरोध कुठे आहे, तर तुम्ही तुमच्या घरात देव न ठेवता ते रस्त्यावर आणता, मग तो तुमचा म्हणजे मिरवणुका सगळ्या धर्मांच्या. ख्रिश्चनांच्या एवढ्या मी खरं म्हणजे पाहिल्या नाही आहेत मिरवणुका, पण आजकाल जैनांच्या मिरवणुका सुद्धा वाढल्या आहेत. बुद्धांच्याही मी नाही पाहिल्या, बौद्धांच्याही नाही पाहिल्या. मुसलमानांचा रमजान आणि याच्या निमित्ताने असतातच. आणि आपल्या तर भयंकर हिंदूंच्या, म्हणजे मी आपला म्हणजे तो पुन्हा एक सवयीचा भाग आहे. मी जरी हिंदू मानत नाही म्हटलं तरी लिगली मी हिंदूच आहे ना, कारण माझे आई वडील हिंदू आहेत. त्यामुळे हिंदू धर्मातल्या तर एवढ्या गोष्टी रस्त्यावर आल्या आहेत, पूर्वी नव्हत्या एवढ्या आल्यात. म्हणजे टिळकांनी सुरू केलेला गणपती उत्सव कसा होता, आमच्या लहानपणी आम्ही पाहिलेला उत्सव कसा होता आणि आता काय. म्हणजे त्या उत्सवातून उगीच गणपतीचं निमित्त आणि बाकी सगळ्या मॉडर्न घाणेरड्या गोष्टींचा अड्डा असं खरं म्हणजे त्याचं स्वरूप झालंय. आता तर मला दहीहंडीचं पण वरवाचा जो एक धाडसीपणा करणारा साहस वाढवणारा खेळ, मग तुम्ही त्या अपंग होणाऱ्या लोकांचं काही करताय का हा विचार त्याच्यामध्ये नाहीये. आणि मुख्य म्हणजे राजकीय लोकांनी लावलेले त्याच्यातले पैसे, ते धनदांडगेपणा आणि राजकीय दांडगेपणा याची युती या सगळ्याच्या मध्ये होती. किंवा अथर्व शिष्य, गणपतीच्या पुढे बसणार एवढ्या बायका, काय घरात म्हणा ना. पण काही नाही म्हटलं ना तरी ती ताकदच दाखवायची. एवढ्या बायका अथर्व शिष्य पठणाला येतात, त्यांचं पाठ आहे की नाही याविषयी पण माझ्या मनात शंका आहे. अर्थ कळतो की नाही याविषयी तर शंकाच आहे. ती गणपतीची म्हणे फक्त स्तुती आहे. तर गणपतीची स्तुती करून काय होणार आहे? आणि मग मुलांना बौद्धिकतेचं काही तुम्ही महत्व देणार आहात का पुन्हा? भ्रामक धर्माच्या कल्पनांमध्ये, देवाच्या कल्पनांमध्ये. आणि त्याला पुन्हा मला त्या नितीश नवसागरेच्या मुलाचं उदाहरण त्यांनी सांगितलं. आजकालची मुलं किती खरी बुद्धिवादी आहेत आणि आपण त्यांना धर्मात गुंतवतो असं मला वाटतं. किंवा चुबसा संस्कृतीने त्यांची उत्सुकता, जिज्ञासा खुंटवून टाकतो. तो असं म्हणला की माझा मुलगा, असं म्हणाला 5 वर्षाचा, की त्या एवढ्या 4-5 वर्षाच्या मुलाच्या मानेवर हत्तीचं हे कसं काय चिकटत आहे? तर किती जेन्युइन प्रश्न आहे आणि किती हुशार आहे, बुद्धिमत्ता दाखवणारा प्रश्न आहे. माझ्या मनात हा प्रश्न नव्हता आला. अगदी मला लाज वाटते सांगायला, कारण धर्मातल्या अनेक गोष्टी आणि मिथकं आम्ही मानलेलीच आहेत, म्हणजे त्याला का असं आम्ही विचारलंच नाही. म्हणूनच आम्हाला आमच्या डोक्यात अक्कल उगवायला 35 उगवावी लागली, त्याच्या पुढे सुरू झालं. आणि त्याचं कारण प्रश्न एक तर खरं म्हणजे असं आहे की मला प्रश्नच पडले नाहीत. खूपच वाईट गोष्ट आहे, मला प्रश्नच नाही पडले. जे सगळं चालू आहे त्याच्यात अजिबात कुणाला न दुखवता, त्यांना सगळ्यांना खुश ठेवत छान वागायचं, सरळ वागायचं, हां सगळ्यांची.
आणि असा काही फार विरोधाचा आलाच नाही ना की ज्याच्यामध्ये का असं पेटून उठावं. त्यामुळे आयुष्यात प्रश्न नाही विचारले. आणि आता मी सगळ्यांना पुन्हा पुन्हा सांगते की आज्ञाधारकपणा हा फार मोठा गुण आपण मानलाय आणि मी तो आचरला आहे अनेक वर्ष. आणि आता मला याच्या टप्प्यावर सांगायचं की हा मोठा दोष आहे. तर मला आता पुन्हा सांगावीशी वाटते आठवण. चाणक्य मंडळाच्या वतीने एक कार्यक्रम ओपन युनिव्हर्सिटीमध्ये यांच्याकडे व्हायचा आणि तो असा कॉन्फरन्सिंग सारखा व्हायचा. त्याच्यात बोलताना केव्हा तरी हा मुद्दा मी इतर मुद्द्यांबरोबर मांडला आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तर असायची. त्याच्यात सगळ्यात विरोधी प्रश्न ह्यालाच आले, असं कसं तुम्ही म्हणता की आज्ञाधारकपणा चूक आहे. आणि मी त्याच्यात एक्सप्लेन केलेलं असायचं एकतर लोकशाहीमध्ये कुणीच कुणाला आज्ञा करू नये. मला काय वाटतं ते मी तुला जरूर सांगावं, ते पटलं तर तू करावंस. पण आपल्या कुटुंबात हायरार्की आहे. आज्ञा कोण देतं? मोठे लोक देतात आणि ती पालन करायचे आपल्याला शिकवलेलं. आणि त्यामुळे मला न पटलेल्या अनेक गोष्टी अनेक वर्ष केल्यामुळे ते बरोबर आहेत आणि चांगले आहेत. आणि शिवाय मी चांगली आहे कारण मी आज्ञाधारक आहे. हे जे भूत माझ्या मनावर सवार झालेलं होतं त्याच्यात मला असं वाटलं की मला प्रश्न पडायला लागल्यावर जेव्हा मी विचारायला लागले तर झालेच मतभेद आणि मोठ्याने त्रासही झाला कारण उत्तरं नव्हती. आईला जेव्हा मी सांगायची की अगं हे स्त्री पुरुष विषमतेतून घडणाऱ्या गोष्टी आणि बायानं होणाऱ्या जाचाच्या विरोधातच मी करते, तिला आपल्या आयुष्यातल्या गोष्टीशी जोडता नाही आलं. आणि किंवा मी चांगल्या कामासाठीच घर सोडतेय, तुम्हाला त्रास व्हायचं काय कारण आहे. किंवा मी माझ्या 50 वर्षी घर सोडलं तर ते म्हणले आम्हाला लोकांनी विचारलं तर लोक तुम्हाला विचारायला येणार नाहीत आणि आले तर सांगा 50व्या वर्षी मुलगी आमचं ऐकत नाहीये. आणि म्हटलं मला तुम्हाला यासाठी सांगायचंय की हे मला कळल्याने माझी तरुण वयातली जी मुलं आहेत त्यांना मी आता सांगतेय की मी आता तुम्हाला सांगायची थांबलीये किंवा मी सांगून थांबणार आहे, लादणार नाहीये. हे जी माझ्या मुलांच्या बाबत केलं ते तुम्ही अजून माझ्या बाबत करत नाही आहात. हे आलेच ना सगळे विरोध. आणि म्हणून मला असं वाटलं की आपल्याकडे सायंटिफिक टेम्पर कमी असण्याचं कारण सुद्धा हेच आहे की आम्ही स्वतंत्रपणे प्रश्न विचारायला मुभा नाही दिली. आणि आता ज्यांना मोबाईल माहिती आहे तो बरोबर प्रश्न विचारतात की 5 वर्षाच्या मुलावर हत्तीचं मुंडकं कसं बसेल. केवढा महत्वाचा प्रश्न आहे. मग कशाला तुम्ही आमच्याकडे प्लास्टिक सर्जरी होती आणि सेल्स होत्याच्या स्टेम सेल्सचं शास्त्र होतं असं कुठल्या आधाराने तुम्ही म्हणता. त्यामुळे मला वाटतं की धर्माच्या बाबतीमध्ये मला असं सांगावं लागेल या उदाहरणासहित. आणि मी तर स्वतः देव मानणे याच्यावर मी लेखन आणि बोलणं करते. पण मी नेहमी असं म्हणते मी देव मानत नाही, पण मला हे माहीत आहे की देव, रांगोळी, उत्पत्ती, फुलांची सजावट छान वाटतं, मलाही प्रसन्न वाटतं. तिथे ते थांबत नाही. ही सीमारेषा अवघड आहे. माझा देवावरचा डिपेंडन्स वाढतो. हे सगळं करून मी देवाकडे काही न मागता 5 मिनिटं त्याच्या पुढे बसले डझंट मॅटर. मी उलट म्हणते की तुम्ही दोस्तासारख्या गप्पा गोष्टी केल्यात देवाशी, छान आहे. मला बुद्धी दे म्हणणं ठीक आहे, सामर्थ्य दे म्हणणं ठीक आहे, पण तू निस्तर म्हणणं चूक आहे. हा जो भाव आहे इथे गफलत होते. आणि मी त्याच्यासाठी उदाहरणे सांगते की एक अतिशय चांगलं बुद्धिवादी घर ज्याच्यामध्ये एक बाई या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून रिटायर होऊन आल्या आणि त्यांचे गुरु असलेले डॉक्टर दादा दिवेकर, संस्कृतमधलं मोठं संशोधन करणारा विद्वान पंडित, ते 90 नंतर संशोधन करत होते तेव्हा ते आजारी पडले. म्हणून या मुख्याध्यापिका घरात देव होते, पूजा अर्चा चालायची, फुलं होती बागेत सुंदर. त्यावेळेला त्या देवाला म्हणाले मी आजवर कधी काही मागितलं नाही, पण मी आता असणं नसणं ह्याला काहीच अर्थ नाहीये, पण दादांना 90 नंतर सुद्धा अभ्यास करायचा आहे आणि ते खूप महत्वाचं योगदान आहे, तर देवा माझं आयुष्य दादांना दे, एवढंच मागणं मी मागते. योगायोगाने किंवा खरं म्हणजे होणार होतं तसं दादा वारले आणि या बाई जिवंत राहिल्या. आता या बाईचं मागणं किती निरपेक्ष होतं, माझं जीवन त्यांना दे. हे सुद्धा देवाने ऐकलं नाही. म्हणजे देव खरं म्हणजे काहीच ऐकत नाही हे त्यातून सिद्ध होतं. किंवा मी उदाहरणही दिली की देवाच्या दर्शनाला लोक जातात, लग्न झालंय, चांगली घटना घडली म्हणून पाया पडायला जातात आणि मरतात. त्यांना देव जो वाचवू शकत नाही तर देव काही करू शकत नाहीये. देवाची अंगावरच्या दागिन्यांची चोरी होते, तो स्वतःच नाही संरक्षण करू शकत, तर तुम्ही काय म्हणणार. देव आपलं सगळं करतो बिरतो ह्याला काहीच अर्थ नाहीये. असं सगळं सांगताना मी म्हणते की म्हणून देवाच्या पूजेला माझा विरोध नाही, घरातल्या पूजेला माझा विरोध नाहीये, पण जर याच्यामधून एक परावलंबन आलं तर तुम्ही कोसळता. ते कोसळणार नसाल आणि देवाबरोबर दोस्तासारखा संवाद करणार असाल तर मला माहिती आहे की ती एक सायकोथेरपी पण होऊ शकते आणि त्याला माझा विरोध नाहीये.
पण देवाच्या भावनेचा आधार घेऊन लोक जेव्हा फसवणूक आणि शोषण करतात, हे सगळे नवे आसाराम बापू, कोण कोण नंद नंद वगैरे वगैरे लोक आहेत ते, बापू महाराज, मा देवी, यांच्यामध्ये होणारं जे आहे त्याच्याकडे जाण्याची वाट बंद करायची असेल तर आपण विचार करायला हवा. म्हणून मला असं वाटतं की धर्मनिरपेक्षता सांगताना विवेकी भाव सांगायचा, आणि धर्म वापरला तर तो घरात वापरा, त्याबद्दल आदर आहे. आणि कुठलाच धर्म हा माझा धर्म श्रेष्ठ ही भावना आली की चूक सुरू झाली, मग तुमचा कनिष्ठ, आणि म्हणून माझ्यात मी तुम्हाला वापसीचा रस्ता दाखवतो, हे सुरू होतं.